नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 28/9/2021 स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स सब्जेक्ट यामधील आपण इनवर्स व्हेरिएशन हा भाग पाहत होतो. इनवर्स व्हेरिएशन वरील एक्झाम्पल्स आपण पाहत होतो. ती एक्झाम्पल्स पहा. प्रॅक्टिस सेट 7.2 यामधील एक्झाम्पल्स आपण क्वेश्चन 1 and 2 हे दोन्ही क्वेश्चन पाहिले होते. त्यानंतर यातला क्वेश्चन 3 मधील क्वेश्चन पहा. द बॉक्सेस आर to be filled with apples in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in box, in a box, how many boxes will be needed. मग पहा हे एक्झाम्पल काय म्हणतंय. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल्स इन ए हीप. आता बॉक्सेस ॲपलने भरायचे आहेत. इफ 24 ॲपल्स आर पुट इन ए बॉक्स, जर का 24 ॲपल्स बॉक्स मध्ये भरले, देन 27 बॉक्स आर नीडेड. मग त्या ॲपलला 27 बॉक्स हे लागतात. इफ 36 ॲपल्स आर फिल्ड इन ए बॉक्स, जर का 36 ॲपल्स एका बॉक्स मध्ये भरले, तर हाऊ मेनी बॉक्सेस आर विल बी नीडेड. मग एका बॉक्स मध्ये 24 ॲपल भरल्यानंतर लागणारे बॉक्सेस आहेत 27. तर एकाच बॉक्स मध्ये 36 ॲपल भरले तर लागणार हे 36 ॲपल्स भरले एकाच बॉक्सात, तर लागणारे बॉक्सेस काय होतील? कमी होतील. 36 ॲपल्स एका बॉक्स मध्ये भरले तर लागणारे बॉक्सेस हे कमी होतील. म्हणजे ॲपल्स वाढवले, बॉक्सेस कमी झाले. म्हणजे हे एक्झाम्पल कुठलं आहे? अबोव एक्झाम्पल्स ऑन इनवर्स व्हेरिएशन. इनवर्स व्हेरिएशन वरचं एक्झाम्पल आहे. मग इफ ॲपल नंबर ऑफ ॲपल्स मग इनवर्स व्हेरिएशन असल्यानंतर याचा गुणाकार काय येतो? सारखा येतो. इफ number of apples are m and number of boxes are needed is a n. मग m is inversely varies n किंवा m is varies 1/n, then
m इज इक्वल टू k इंटू 1 अपॉन m. म्हणजेच हे m इकडे घेतलं भागिले m इकडे आलं गुणिले झालं mn इज इक्वल टू k. हे इक्वेशन झालं. या इक्वेशन मध्ये पुटिंग m इज इक्वल टू 24 and n इज इक्वल टू किती बॉक्सेस 27 बॉक्सेस लागले. मग यामध्ये m आणि n च्या किमती ठेवल्या 27 इंटू 24 इज इक्वल टू k. मग यांचा गुणाकार 24 इंटू 27 24 ला 27 ने म्हणलं 7 चौक 28 आले 2 7 दुनी 14 2 16. आता 2 ने त्याच्या पाठीमागे एक संख्या म्हणून 0 2 चौक 8 2 दुनी 4 88 8 8 7 14 4 2 6 648 इज इक्वल टू k. k ची व्हॅल्यू मिळाली. देन mn इज इक्वल टू k इज इक्वल टू 648. म्हणजेच mn इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला mn इज इक्वल टू 648. आता पुटिंग m इज इक्वल टू 36. मग 36 आणि m आणि यांच्यामध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणिले असतात इज इक्वल टू 648. मग n इज इक्वल टू 648 अपॉन 36. आता याला भाग घालूया. या दोघालाही 4 ने भाग जातो. 5 4 9 36 4 1 के 4 उरले 2 7 ने 4 गेले 2 2 वाले 4 4 7 24 24 ला 24 गेले 4 2 8. आता 162 भागिले 9 आलं. 9 आणि भाग घालवा त्याला तर 9 आणि भाग पहा 9 1 के 9 9तून 16तून 9 गेले उरले 7 7वर आले 2 72 आले 9 8 72. n is equal to 18 boxes are needed when 36 apples filled in a box. जर 36 ऍपल्स एका बॉक्स मध्ये भरले तर 18 बॉक्सेस आर नीडेड. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स सोडवायचं आहे. आता यावरील क्वेश्चन 3 मधील क्वेश्चन 3 हे एक्झाम्पल कशा प्रकारे सोडवायचं हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते कोणतं आहे पाहू. याच्या पुढचं एक्झाम्पल write the following statement using symbol of variation. Write the following statement using symbol of variation. व्हेरिएशनचं सिम्बॉल वापरून हे लिहायचं आहे. आता याच्यातलं पाठ सेकंड एक्झाम्पल यातलं बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे या सेकंड एक्झाम्पल प्रमाणे तुम्ही सोडवू शकता. द इंटेन्सिटी I of light varies inversely with the square of the distance, with the square of the
distance d of a screen from the lamp. पहा हे एक्झाम्पल अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. द इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. द इंटेन्सिटी आय ऑफ ए लाईट varies inversely with the square of the distance d of a screen from the lamp. दिव्यापासून स्क्रीनचं जे अंतर आहे d याचा स्क्वेअर हा इन्व्हर्सली व्हॅरीज कुणाशी आहे? इंटेन्सिटी या लाईटच्या तीव्रतेशी. मग पहा इंटेन्सिटी म्हणजे I इज व्हॅरीज इन्व्हर्सली म्हणते म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणजे d स्क्वेअर. I इज व्हॅरीज 1 अपॉन d स्क्वेअर. हे सिम्बॉलने व्हॅरिएशनचे सिम्बॉल अशा प्रकारे दर्शवितात. आता यानंतर यातलं एक्झाम्पल फर्स्ट जे आहे ते तुम्ही दाखवायचा चिन्हानुसार. आता यामध्ये क्वेश्चन पुढचा बघूया आपण. क्वेश्चन फिफ्थ पहा. यामध्ये x varies 1 upon square root y and x is equal to 40, then y is equal to 16. If x is equal to 10, then y is equal to what? Find y म्हटले. Then find y. y शोधा. आता या ठिकाणी पहा आपल्याला व्हॅरिएशन दिलेलं आहे. मग ते व्हॅरिएशन काय आहे? x varies 1 upon square root y म्हणजेच याचं इक्वेशन x is equal to k into 1 upon square root y. मग x हे भागिले इकडे आल्यावर ते गुणिले होईल स्क्वेअर रूट y k एक k हे इक्वेशन मिळेल. या इक्वेशन मध्ये पुटिंग x आणि y च्या व्हॅल्यू घालायच्या आहेत. पुटिंग x is equal to 40 and y is equal to 60. मग x च्या ठिकाणी 40 मध्ये चिन्ह नाही गुणिले इन स्क्वेअर रूट 16 is equal to k. मग या ठिकाणी पहा 40 इंटू 16चं स्क्वेअर रूट किंवा 16चं वर्गमूळ 4 इज इक्वल टू k 4 0 0 4 4 जा 16 40 चौक 160 इक्वल टू k. k ची व्हॅल्यू मिळाली. आता काय करा मग x इंटू स्क्वेअर रूट y इज इक्वल टू k. मग x इंटू स्क्वेअर रूट y इज इक्वल टू k ची किंमत 160. यामध्ये पुटिंग x इज इक्वल टू 10. याच्यात x ची किंमत 10 घाला. मग 10 गुणिले स्क्वेअर रूट y इज इक्वल टू 160. मग या ठिकाणी हे 10 गुणिले तिकडे गेल्यावर काय होईल? 160 अपॉन 10 होईल. मग या 10 ने याला भागलं 160 ला काय येईल? 10 वरचा एक शून्य गेला म्हणजे 1 भागिले 16 भागिले 16 म्हणजे वर्गमुळात y बरोबर 16. आता टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा. मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट y चा स्क्वेअर y होईल 16 चा स्क्वेअर म्हणजे 16 गुणिले 16. मग y इज इक्वल टू 16 96 अच्छा 9 16 1 16 9 25 म्हणजे y इज इक्वल टू किती आलं? 256 एवढा आलं.
अशा पद्धतीने इन्व्हर्स व्हॅरिएशन वरचे आपण 7.2 प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल्स पाहिली. यातली राहिलेली एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवून व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचे आहेत. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.